या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आचार्य रतनलाल सोनाग्रा सरांनी विचारमंचावरती यायचं आहे. तसेच विठ्ठलदादा गायकवाड यांनी विचारमंचावरती यायचं आहे. पोलीस अधिकारी सुभाष सोनवणे दादा यांनी विचारमंचावरती यायचं आहे. आणि आजच्या या कवी संमेलनाचे अध्यक्ष सीताराम नरके यांनी विचारमंचावरती यायचं आहे. आनंदा साबळे आणि जलदगतीचे माझगाव कोर्टाचे न्यायाधीश वसंतराव पाटील यांनी विचारमंचावरती यायचं आहे. आणि पुण्यातले एक सुप्रसिद्ध कवी बाबा ठाकूर यांनी विचारमंचावरती यायचं आहे. फॉरेस्ट अधिकारी लक्ष्मण शिंदे यांनी विचारमंचावरती यायचं आहे. या कार्यक्रमाचं कवी संमेलनाचं सत्र चालू होणार आहे त्या अगोदर या गायनाचं उद्घाटन झालं होतं. आता या साहित्य संमेलनाचं उद्घाटन अध्यक्षांच्या हस्ते होणार आहे. आजच्या पहिल्या जयभीम साहित्य संमेलनामध्ये सर्व रसिकांचे आणि आंबेडकरांच्या अनुयायांचे सहर्ष स्वागत. या साहित्य संमेलनाचे उद्घाटन आचार्य रतनराव सोनाग्रा सर करतील. बोधिवृक्षाला जल अर्पण करून या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे. सरांनी बोधिवृक्षाला जलपान द्यावं. या ठिकाणी पिंपळ वृक्षाला जलदान देऊन माननीय या संमेलनाचे अध्यक्ष रतनलालजी सोनग्रा आचार्य रतनलालजी सोनग्रा यांनी उद्घाटन केले आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी संविधानाचे प्रियंबल प्रतिज्ञा सर्वांना देऊन या ठिकाणी सरांची अशी संकल्पना आहे की सर्वांना संविधानाचं वाटप करून पहिल्या पानाचं सर्वांनी ते प्रतिज्ञा घ्यायची आहे आपल्या भारताची. आणि या कार्यक्रमाचं कवी संमेलनाचं उद्घाटन साहित्य संमेलनाचं माझं आदरणीय रतनलाल सोनग्रा सरांचे. सत्कार करून घ्या पहिला. नाही नाही नंतर करू सगळ्यांना नंतर करू. चालल्यात ते म्हणजे जाऊ दे जाऊ दे. त्यांनी मंचावर
चंद्रकांत गायकवाड साहेबांनी विचारमंचावरती यायचं आहे. त्यांनी या संमेलनाचे अध्यक्ष त्यांचा सत्कार करायचा आहे. आलेत का गायकवाड सर? या वरती या. कौतुकांचा गाव आहे, कौतुके करवून घ्या, तुमचा न माझा सत्कार एकदा उरकून घ्या. कवी संमेलनाचे अध्यक्ष लोककवी सीताराम नरके, राष्ट्रपती पदक विजेते, त्यांचाही सन्मान चंद्रकांत दादा गायकवाड यांनी करावा. भीम काव्य मैफिलीचे ते अध्यक्ष आहेत. अनेक पुरस्कार विजेते आहेत. अनेक चित्रपटात कामं केलेली आहेत. स्वतः गायक आहेत, लेखक आहेत, कवी आहेत आणि रिटायर पोलीस अधिकारी आहेत. नितीन गायकवाड यांचा सत्कार करण्यात येतोय. त्यांनी विचारमंचावरती यायचं आहे. नितीन गायकवाड, मनीषा गायकवाड, दैवशाला गाडगे यांनी विचारमंचावरती यायचं आहे. सर्वांनी गोड गाणी गायलेली आहेत. दैवशिला घाडगे, त्यांचा सन्मान गमजे बिगाला सर सर दोन. मनीषा गायकवाड, दैवशिला गाडगे, सुरेखा देशमुख, या मॅडम पटकन. वकील साहेब विजय खरात यांनी विचारमंचावरती यायचं आहे. विजय खरात यांचाही सत्कार करावा. घेऊ ना सत्कारवर बसती नाही. ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर यांचाही सत्कार करण्यात येतो. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. विचार मंचावरती सर्वांचा सत्कार करून तुम्हाला बसवणार आहे. अलका जोशी मॅडम, टाळ्या वाजवा, टाळ्या.
वसंतराव पाटील जलद गतीचे न्यायाधीश माझगाव कोर्टाचे न्यायाधीश आहेत. वसंतराव पाटील कवी पण आहेत. सुभाषदादा सोनवणे CID ऑफिसर यांचाही सत्कार सोनग्रा सरांनी करावा. चंद्रकांत दादा गायकवाड यांचाही सत्कार करावा. दादा अनेक प्रकारचे असतात, तुम्ही साहित्यातले दादा आहात. तर कोणत्याही पक्षाचा, जातीचा, धर्माचा, कोणाचाही काडी मात्र इथं संबंध नाही या विचारमंचावरती. ज्येष्ठ कवी आनंदा साबळे यांचाही सत्कार सोनाग्रा सरांनी करावा. वन अधिकारी लक्ष्मण शिंदे यांचाही सत्कार करावा. बहुजन हक्क परिषदेचे शशिकांत भद्रे सरांचा सत्कार करावा. गाण्यांचं ज्यांनी सूत्रसंचालन केलं राजकमल शिंदे यांचाही सत्कार करण्यात येतोय. धन्यवाद. रमाई पुत्र विठ्ठलदादा गायकवाड यांनी विचारमंचावरती यायचंय. अँकरिंग बसून असतं माझं वय झाले आता. विठ्ठलदादांचा सत्कार. साक्षात विठ्ठल आलेला आहे आपल्या विचारमंचावरती, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवत. चळवळीतले विठ्ठल आहेत ते. शब्दांच्या धाग्यावरती ज्याने विणला सुंदर शेला, शब्दांच्या धाग्यावरती ज्याने विणला सुंदर शेला, तो कबीर कवितेसाठी आतून फाटला होता. अशा या काव्य मैफिलीत काळीज फाटलेल्या कवींचं इथं स्वागत झालेलंच आहे. एक कवी नेहमी असा म्हणतो की उडवाच मान माझी माझा नकार नाही, इतकीच शर्त आहे की मी वाकणार नाही. त्या कवीचं नाव आहे अरुण कांबळे. यांनी आपल्या विचारमंचावरती येऊन आपली रचना सादर करावी. अरुण कांबळे. अरुण कांबळ्यांसाठी एकदा जरा जोरदार टाळ्या वाजवत.